पण नेक्स्ट आहे की आज जर आपण मार्केटमध्ये पाहिलं तर मी बऱ्याच ठिकाणी बघतो की मुलं डिस्क्रिप्टिव्ह ह्याच्यामुळे मुलांच्या समोर एक क्वेश्चन मार्क आहे की मी परीक्षा देऊ की नको, कारण डिस्क्रिप्टिव्ह आहे. मला सांगा, आपण 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यास केला MCQ की डिस्क्रिप्टिव्ह? ग्रॅज्युएशन पर्यंतचा अभ्यास? मग ह्याला घाबरण्यासारखं काय? आपल्याला समजा एखादा प्रश्न येत नसेल तर तुम्ही काय करायचा? समजा 12वीला ग्रॅज्युएशनला एखादा प्रश्न येत नाही, काय करायचा? सोडून द्यायचा? राईट. जे काय माहिती असेल चुकू अथवा बरोबर येऊ ठोकून द्यायचं. आलं लक्षात? मग आपली अपेक्षा काय असेल? ठीक आहे 5, 1 मार्क तरी मिळेल, 2 मार्क तरी मिळेल. मग मला सांगा, मग डिस्क्रिप्टिव्हला घाबरण्यासारखं काय? आलं लक्षात? प्रॉब्लेम काय येतो की आता समजा मी एक्झाम्पल की 2013-14 पासून मी MCQचा अभ्यास करतोय. मला जी अभ्यासाची सवय लागली ती काय लागली? MCQ. आता पॅटर्न बदललं, त्याच्यामुळे माझ्या मनात काय भीती आहे, अरे मी MCQ पद्धतीने अभ्यास केला तर मला हे जमेल का? आणि तेच मुलं मग मार्केटमध्ये काय सर्क्युलेट करतात, अरे खूप टफ आहे, MCQ बरं होतंय. पण मग जर MCQ बरं होतं तर तू पास का नाही झालास? अजूनपर्यंत तू परीक्षा अभ्यासच का देत बसला? तर MCQ सोपं होतं तर जे 3 वर्ष 4 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी ते पास का नाही झाले? सोपं असतं तर. आलं लक्षात? डिस्क्रिप्टिव्हमुळे प्लस पॉईंट काय असेल की जरी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी तिथे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे की मी 5-6 वर्षापासून अभ्यास करतोय MCQ. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येते, मला सुद्धा अभ्यासाची सुरुवात कुठून करावी लागेल? शून्यापासून. म्हणजे जे आपण म्हणायचो की यार तू 3 वर्ष झाला अभ्यास करतोय, मी तर जस्ट आता सुरुवात केली, मग माझं कसं त्याशी स्पर्धा होणार? आता ते नाही होणार. आता सगळ्यांची लेवल अभ्यासाची काय आली आहे? 0. कारण सगळ्यांना जो अभ्यास करायचा तो कुठून करायचा आहे? शून्यापासून करायचा आहे. आलं लक्षात? नेक्स्ट आहे की डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला रायटिंग स्किलचा वाव असतो. रायटिंग स्किल म्हणजेच काय? तुम्ही प्रेझेंटेशन कसं देता? उत्तर. याचं एक उदाहरण देतो की 2009ला ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतं आणि MPSCने एक नवीन सब्जेक्ट त्याच्यामध्ये लॉन्च केला होता. तो होता होम सायन्स म्हणून. होम सायन्स कोणाला आयडिया? कोणाला माहिती होम सायन्स बद्दल? काय सांगा? काय होम सायन्स? ओके. आणि कोणते विद्यार्थी जातात होम सायन्स? म्हणजे जे स्कॉलर आहेत 80-90%, 95%. राईट. अराउंड 50%, 55% ज्यांना ॲडमिशन नाही मिळत आहे तिथे जातात. आता मला सांगा, ते मुलं ज्यावेळेस जातात, ॲव्हरेज मुलं, त्यांचा पेपर जो डिस्क्रिप्टिव्ह असेल, म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशनचा, ते लिहिण्याची पद्धत कशी असेल? एक ॲव्हरेज कसं तरी आपलं उत्तर लिहिलं, संपलं, पासापुरतं. राईट. आता ज्यावेळेस 2009ला होम सायन्स MPSCने ॲड केला, त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी हा पेपर ऑप्शनल घेतला आणि अभ्यास केला, तर 200 मार्कापैकी मुलांना 190, 195 पर्यंत स्कोर आला. आणि होम सायन्समुळे लोखंडे म्हणून एक DYSP आहे, तो फक्त होम सायन्समुळे या सब्जेक्टमुळे तो DYSP आहे. त्यावेळेस हे नव्हतं की तुम्हाला प्रत्येक विषयात पास व्हायचं, डॅश डॅश व्हायचं. अपेक्षा असते की तुमचं फायनल स्कोर किती येतं. इंग्लिशमध्ये तर त्याला फक्त 200 पैकी 25 मार्क होते, काहीच नव्हतं. पण होम सायन्स या सब्जेक्ट, होम सायन्स होतं काय? तर ज्येष्ठ नागरिकांचे कपडे कसे असावेत, लहान मुलांचे कपडे कसे असावेत, कपडे निवडतानाची चॉईस कशी असावी, अन्न शिजवण्याच्या पद्धती जरी माहिती नसेल, तुम्ही मस्त डिझाईन काढून ते सांगू शकता. आणि MPSCचे विद्यार्थी आहेत ज्यांना माहिती आहे की स्किल कसं असावं, आणि ज्यावेळेस हे पेपर होम सायन्सच्या प्रोफेसरकडे गेले, त्यांची सवय काय होती की ॲव्हरेज पेपर, पण ज्यावेळेस हे पेपर त्यांनी पाहिले MPSCच्या विद्यार्थ्यांचं, त्यांचे डिझाईन्स, आकृत्या, ते भारावून गेले आणि भरमसाठ त्यांनी मार्क दिले. दुसऱ्या वर्षी पुन्हा होम सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढली आणि त्यांचे स्कोर 150 प्लसच होते. आणि मग तिसऱ्या वर्षी MPSCने हा विषयच बंद करून टाकला, कारण की याच्यामध्ये मुलं जास्त चालले होते आणि मार्कही खूप दिले जात होते. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की रायटिंग स्किल इथे खूप महत्त्वाचं आहे, प्रभावी आहे. रायटिंग स्किल म्हणजेच काय की मी इतरांपेक्षा लिहितोय तेच आहे. राईट. उत्तर तेच असणार आहे की 1857च्या उठावाची कारणे तीच कारणं असणार आहे. फक्त त्याची मांडणी, त्याचं प्रेझेंटेशन इतरांपेक्षा माझं जर वेगळं असेल तर कदाचित मला काय मिळेल? मार्क जास्त मिळेल. म्हणजे एक एक्झाम्पल की समजा भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे स्पष्ट करा. लोकसंख्या वाढीची कारणे आहेत जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी, बालविवाह, अंधश्रद्धा,
पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था, आरोग्याविषयक साधनांची कमतरता, एक्झाम्पल देतो, हे कारण, हे उत्तर लिहिलं मी. पण हेच उत्तर जन्मदर जास्त असण्याची कारणं, एक बालविवाह, पुरुष प्रधान, शेती प्रधान, डॅश डॅश, मृत्यूदर, म्हणजे प्रेझेंटेशनमध्ये काय येतोय, फरक येतो. आणि मग ज्यावेळेस उत्तर तेच लिहिलं पण काही वेगळ्या स्किननं लिहिलं, मग त्या बघणाऱ्याला, चेक करणाऱ्याला काय वाटतं, यार काहीतरी वेगळं लिहिलं, चांगलं लिहिलं, आणि तिथे मार्क आपल्याला काय मिळतात, जास्त मिळतात. हा फरक आहे, आलं लक्षात. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये निगेटिव्ह नाही आहे, तर प्लस पॉईंटच आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्लस पॉईंट काय, की हवं ते तुम्ही त्यामध्ये लिहू शकता, आपले विचार तिथे मांडू शकता, जे MCQ मध्ये तुम्ही मांडू शकत नाही. आलं लक्षात. समजा एक्झाम्पल द्यायचं झालं, की सध्या न्यूजमध्ये आहे भारत अमेरिका संबंध, राईट, सतत चर्चेत आहे, न्यूजपेपरमध्ये येतात की डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ्स वाढवले, डॅश डॅश. मग तो प्रश्न आला की भारत अमेरिका संबंधांबद्दल स्पष्टीकरण द्या. तर तुम्ही त्याच्याबद्दल तुमचे मतं तिथे काय करू शकता, मांडू शकता, जे MCQ मध्ये नाही. मग हा डिस्क्रिप्टिव्हचा प्लस पॉईंट आहे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे की अभ्यास तर MCQ ला करायचाच आहे, पण MCQ ला अभ्यास करताना सगळे बारकाव्याने तुम्हाला अभ्यास करावा लागतो, की कुठलं इयर कधी MPSC टाकेल, नो गॅरंटी MCQ ला. आलं लक्षात. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर MPSCने एक प्रश्न विचारला होता की अंड माहिती आहे ना, एग, त्याचं वजन किती ग्राम असतं. आता ह्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही, कुठल्या पुस्तकात नाही, म्हणजे कुठलेही प्रश्न उचलून MPSC एक्झाममध्ये टाकू शकत होते. कुठे, MCQ ला. पण आता डिस्क्रिप्टिव्हला तो चान्स आहे का, की कुठले तरी प्रश्न उचलले आणि टाकले. लिमिटेड जो अभ्यास दिलाय त्याच अभ्यासाला धरून डिस्क्रिप्टिव्हला प्रश्न विचारावे लागते. डिस्क्रिप्टिव्हला हा प्रश्न येण्याची शक्यता आहे का, की सचिन तेंडुलकरच्या बॅटचं वजन किती आहे, अंड्याचं वजन किती आहे, अजिबात नाही. तिथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला पॅटर्नला धरूनच काय करावे लागतील, प्रश्न विचारावे लागतील. आलं लक्षात. नेक्स्ट आहे की MPSCने हा बदल करण्यामागचा मेन उद्देश काय होता, तर जर तुम्ही UPSCचा रिझल्ट पाहिला, UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर UPSC मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होत चालली. कंपॅरिझन UP, बिहार, दिल्ली, कर्नाटका जे राज्य आहेत त्यांच्याशी जर कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्रातून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कदाचित तुम्ही पाहिलं असेल की जे IPS, IAS अधिकारी येतात त्यात महाराष्ट्रातील नावं तुम्हाला खूप कमी दिसतात, साऊथची, डॅशची नावं तुम्हाला जास्त दिसतात. मग कुठे ना कुठे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची टक्केवारी UPSC मध्ये वाढवायची, हा एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रयत्न होता. मग त्यासाठी काय करावं, जर समजा आपण MPSC MCQ पद्धतीनेच घेतली, कंटिन्यू केली, तर मुलं काय म्हणायचे, नाही मला UPSC द्यायची नाही, मला MCQच हवं. आलं लक्षात. का, तर सोपं आहे, ही त्यांची एक मेंटॅलिटी होती. सोपं तर नव्हतंच, पण सोपं आहे. आणि त्याच्यामुळे मग UPSC दिलीच जात नव्हती आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची टक्केवारी काय होत चालली होती, कमी. मग MPSCने ठरवलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठरवलं, जर आपण MPSCचा पॅटर्न UPSC सारखं बनवलं तर ह्याच्यात प्लस पॉईंट काय असेल, की मुलं MPSCची परीक्षा पण देतील आणि UPSC. आता सेम पॅटर्न आहे की तुम्हाला ऑप्शनल घ्यायचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करायचा आहे, जे UPSC ला. आलं लक्षात. मग मुलं काय विचार करतात, मराठीतून पण परीक्षा देता येते UPSCची एक्झाम, जर मी MPSC देत असेल तर UPSC द्यायला हरकत काय, हरकत काय, कारण तेच अभ्यास, तेच सगळं पॅटर्न, तेच सगळ्या गोष्टी, वेगळं तर काहीच नाही आहे. मग ट्राय करायला काय हरकत आहे. आणि कदाचित ट्राय करता करता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या काय होऊ शकते, तिथे वाढू शकते. म्हणजे मला MPSC मध्ये रिझल्ट नाही मिळाला पण UPSC मध्ये मिळते, UPSC मध्ये नाही मिळत तर MPSC मध्ये. हे दोन ऑप्शन तुमच्यासाठी काय होतात, ओपन होतात. पहिले एकच ऑप्शन की MPSC, बस, दुसरा विचारच नाही. आता हे दोन ऑप्शन ओपन होतात. आलं लक्षात. नेक्स्ट आहे की मी म्हटलं होतं की कंबाईनपेक्षा कधीही MPSC राज्यसेवेची परीक्षा ही सर्वात महत्वाची. कारण ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाची लेवल हाय ठेवता, हाय, मग त्याच्या अंतर्गत होणाऱ्या सगळ्या ज्या परीक्षा असतील, मग कंबाईन असेल, रेल्वे असेल, ग्रुप सीचे असेल, त्या सगळ्या परीक्षा तुम्हाला सोप्या वाटतात. जर तुम्ही तुमचा अभ्यास MA PhD लेवलचा केला, राईट, आणि मी तुम्हाला 10वी-12वीचा पेपर दिला, तर तुमची रिॲक्शन काय असेल, सोप्या आहे, काय अवघड काहीच नाही. पण जर तुम्ही 10वी-12वीचा अभ्यास केला आणि मी तुम्हाला PhDचा पेपर हातात आणून दिला, तर तुमची रिॲक्शन काय असेल, खूप टफ आहे. आलं लक्षात. म्हणजे तेच आहे की जर MPSCच्या लेवलचा अभ्यास आपला झाला तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या होणाऱ्या परीक्षा काय होतात, इझी जातात. आलं लक्षात. त्यामुळे अभ्यासाचा पॉईंट, अभ्यासाचा व्ह्यू हा राज्यसेवेच्या दृष्टीनेच तुमचा ठेवा, चेंज होऊ देऊ नका. आलं लक्षात. सुरुवातीला कुठल्याही फील्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, कुठल्याही फील्डमध्ये जा नवीन, पहिल्यांदा ती गोष्ट तुम्हाला काय वाटते, अवघड वाटते की सोपं वाटते,
अवघड वाटते. समजा मी तुम्हाला म्हटलं की चला माझ्यासोबत चला, एअरपोर्टवर जाऊ आपण एखादं विमान चालू. तुम्हाला कॉकपिटमध्ये बसवलं, तुमची रिॲक्शन काय असेल? सर हे काय आहे? कसं चालवायचं? अजिबात काही माहितीच नाही, जमणारच नाही. पण हेच जर प्रश्न पायलटला तुम्ही विचारला तर पायलट तुम्हाला काय उत्तर देईल? इझी आहे, काही अवघड नाही ह्याच्यात, फक्त हे असं असं करायचं झालं. पण मग त्याच्या भाषेमध्ये इझी हा शब्द का आला? कारण तेवढी त्याची प्रॅक्टिस झाली. समजा मी कधीही फोर व्हीलर नाही चालवली, मला जर एखाद्या गाडीमध्ये नेऊन बसवलं आणि सांगितलं गाडी चालव, मी रिॲक्शन काय देणार आहे? कसं चालवू, कशी चालवायची, मला नाही जमत आहे. पण एखाद्या ड्रायव्हरला विचारलं तर तो काय म्हणणार आहे? इझी आहे, काही नाही याच्यात अवघड. फरक आहे. तसं ज्यावेळेस तुम्ही ह्या अभ्यासात पहिल्यांदा उतरता त्यावेळेस तुमची फर्स्ट रिॲक्शन काय असेल? अवघड आहे, टफ आहे, राईट. पण जसं जसं तुम्हाला अभ्यासाची एक दिशा मिळेल, डायरेक्शन मिळेल, अभ्यासाचा एक क्यू मिळेल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की यार अभ्यास एकदम सोपा आहे. जे भविष्यात तुम्ही जर अधिकारी झालात आणि मी तुम्हाला विचारल्यावर एमपीएससीचा अभ्यास कसा होता, तर तुमचं उत्तर काय असेल? सर एकदम इझी होतं, काहीच वाटलं नाही. हा फरक आहे. मग त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आलं लक्षात? बघा आपण जर पाहिलं तर आपल्याला कदाचित माझ्यामध्ये तरी तुमची काय अशी एकदम स्थिती वाईट आहे, फायनान्शियल डॅश असं कोणी आहे का? की घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे, जमत नाहीये किंवा घरचे विरोध करतात आहे, मुलींपैकी कोणी आहे का? घरचे विरोध आहे किंवा घरचे म्हणतात की 1 वर्ष फार तर फार आम्ही देऊ, त्याच्यावर नाही, असं कोणी आहे का? नक्की घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. 2 वर्ष लागू, 3 वर्ष लागू, कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला सगळ्या फॅसिलिटी आहेत असं मी समजतो. म्हणजे 2 वेळचं जेवण व्यवस्थित आहे, पंखा आहे, लाईट आहे, सगळं हातामध्ये दिलं जाईल ही अपेक्षा आहे. जे मागेल ते चहा, कॉफी ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस, राईट. मग आपल्याला फक्त काय करायचं आहे? अभ्यास करायचा. जर तुम्ही 12th फेल मूव्ही पाहिलाय, इच्छा काय होती त्याची? मला एका अधिकाऱ्याला पाहिलं आणि अधिकाऱ्याला पाहिल्यानंतर त्याने लाईफमध्ये काय ठरवलं की व्हायचं तर मला हेच व्हायचं. बस एकदा माइंडमध्ये सेट झालं आपल्या की मला आयुष्यामध्ये हेच व्हायचं आहे. मग कितीही अडचण येऊ द्यात, कितीही प्रॉब्लेम्स येऊ द्यात, तुम्ही तुमच्या गोल्सपर्यंत सहज जाता. जसं 12 फेलमध्ये जा, प्रॉब्लेम्स आल्या, अडचणी आल्या, डॅश आल्या, पण त्याने त्याचं गोल्स काय केलं? अचीव केलं. येत्या लक्षात ज्यावेळेस तुम्ही हृदयातून एखादी गोष्ट ठरवता, एखाद्या मनातून तुम्ही एखादी गोष्ट, आता मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला बोलतोय की एमपीएससी असं आहे तसं आहे, पण जोपर्यंत तुमच्या मनातून किंवा तुमच्या हृदयातून ही गोष्ट क्रिएट नाही होत की मला व्हायचं आहे, तोपर्यंत कितीही लोकांनी तुम्हाला सांगू द्या, शक्यच नाही. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट मनातून ठरवता की नाही मला हे करायचंच आहे, तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडत जातात आणि तुम्ही तुमच्या गोल्सपर्यंत पोचता. मग याच्यामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं एक स्टेटमेंट आहे की माणसाने स्वप्न बघावे, पण जो स्वप्न रात्री झोपल्यानंतर पडतात त्या आयुष्यात कधीच पूर्ण नाही होत. झोपल्यानंतर मला सिंगम व्हायचंय, मला हे करायचंय, झोपेमध्ये आपण खूप काही ठरवतो पण ते पूर्ण नाही होत. पण ज्या स्वप्नामुळे आपल्याला झोप नाही येत, दिवस रात्र तेच आपल्याला दिसतं, झोप सगळी उडून जाते, त्या लोकांची स्वप्न काय होतात? पूर्ण होतात. हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं स्टेटमेंट. मग आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट मनातून ठरवतो की मला हे व्हायचंय, तीच गोष्ट आपल्याला झोपू देत नाही आणि सतत आपल्या डोक्यात तेच विचार असतात की मला अभ्यास करायचा, मला हे करायचंय, ते करायचं, असं करायचंय, तसं. आलं लक्षात? आणि मग त्या विद्यार्थ्यांची स्वप्न, त्यांची गोल्स काय होतात? पूर्ण होतात. आणि हे आपल्याला लाईफभर करायचंय का? नाही, फक्त 2 वर्ष. मग कुठलंही नाव करायचं असेल तर त्याला मेहनत घ्यावीच लागते, स्ट्रगल करावेच लागतात. इझिली कुठलीही गोष्ट मिळत नाही. सचिन तेंडुलकर आहे, विराट कोहली आहेत, आपण नावं घेतो आज त्यांची, पण त्यांना इझिली सगळ्या गोष्टी मिळाल्यात का? की त्याने हातात बॅट धरली, लगेच त्याचं सिलेक्शन झालं, लगेच त्याने असं असं केलं? नाही. सचिन तेंडुलकरचं एक बुक्स आहे ते वाचा, त्याने काय काय स्ट्रगल केलेत, कसे परिश्रम घेतलेत, एका एका वडापावर त्याने दिवस काढले, एका एका रुपयासाठी त्याने ते बॅटिंग बॉलिंगसाठी मेहनत घेतली, स्ट्रगल केले. आज त्याचं नाव आपण घेतो सचिन तेंडुलकर. विराट कोहलीचं पुस्तक येतं ते वाचा. विराट कोहलीच्या बाबतीत ज्यावेळेस तो प्रॅक्टिसवरून यायचा, ते एका बंद खोलीमध्ये स्वतःला कोंडून घ्यायचा आणि आज मी प्रॅक्टिसमध्ये काय काय चुका केल्या, दिवसभर त्याच्या डोक्यात तेच चालायचं. मग मला काय ह्या चुका टाळायच्यात, कसा टाळायच्यात, आज आपण त्याचं नाव घेतो. आलं लक्षात? किंवा आपण सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपण सगळेजणच घेतो, पण त्यांचं नाव काय घेतो, कशामुळे घेतो? त्यांनी जो इतिहास रचला. आता मला सांगा, त्यावेळेस जर त्यांनी हा विचार केला असता की माझ्या हातात 200 मावळं आणि पूर्ण भारतवर पसरलेलं मोगल साम्राज्य, कसं शक्य आहे?
ह्या 200 मावळ्यांना घेऊन त्याच्याशी टक्कर देणं. तर आज त्यांचं नाव झालं असतं का? नाही. पण त्यांना सोबत घेऊन त्यांनी पूर्ण भारतभर आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज आपण काय घेतो? त्यांचं नाव घेतो. येते लक्षात? म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत पाहिला गेलं तर कुठल्याही गोष्टी ह्या इझिली मिळत नाही. त्याला स्ट्रगल करावीच लागते, मेहनत करावीच लागते. आलं लक्षात? आज तुम्हाला कदाचित अभ्यासाच्या बाबतीत वाटेल की यार मी मेहनत करतोय, डॅश करतोय, मला नाही करायची. पण भविष्यामध्ये 5 वर्षानंतर, 6 वर्षानंतर कदाचित पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावीच लागेल, स्ट्रगल करावंच लागेल. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खूप सारे असे एक विद्यार्थी होता, राईट, मुलुंडचा विद्यार्थी होता. त्याचे बाबतीत सांगायचं तर सगळं वेल सेट होतं. म्हणजे त्याचे वडील बिल्डर लाईनमध्ये होते, तो एकुलता एक मुलगा होता आणि वडिलांची इच्छा होती की तू काहीतरी अधिकारी हो. मग ज्यावेळेस त्याची ओळख झाली त्यावेळेस तो म्हणायचा की सर मला काही करून अधिकारी व्हायचं. स्टार्टिंगला 1 महिना तो व्यवस्थित होता. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यावेळेस तो यायचा, रेग्युलर यायचा. पण मग त्याला विचारायचं तुम्हाला की सर मी ह्या वर्षी फक्त क्लास अटेंड करणार, सगळं बघून घेणार कसं करायचं काय करायचं. सेकंड इयरला त्याने सांगितलं की सर आता मी नोट्स वगैरे सगळ्या काढून घेणार, माझ्या नोट्स सगळ्या मी रेडी ठेवणार आणि पुढच्या वर्षी एक्झाम देणार. थर्ड इयरला गेला, थर्ड इयरला म्हणायचा की सर आता मी PYQ सोडवणार, डॅश. म्हणजे हे वर्ष त्याचे असेच निघून गेले. त्याला म्हणायचं अरे असं नको करू, 6 महिन्याचा टार्गेट ठेव, 3 महिन्याची येणारी परीक्षा मला क्रॅक करायची हे ठरव. तर तो लक्षच नव्हतं ते. पण पुढे काय झालं की अचानक त्याच्या वडिला एक्सपायर झाले आणि एक्सपायर झाल्यानंतर जे कन्स्ट्रक्शनसाठी लोन घेतलं होतं, डॅश घेतलं होतं, त्याच्यामध्ये पूर्ण त्याची फॅमिलीची वाट लागली. आज तो चाळीमध्ये राहायला गेला आणि आज एका प्रायव्हेट कुठे मला वाटतं लोअर परेलला कुठली तरी एक कंपनी आहे, छोटंसं ऑफिस आहे, तिथे कामाला आहे. तो म्हणतो सर आता ते ज्यावेळेस मला वाटतं आता 2-4 वर्ष झाले असतील त्याला भेटून, त्यावेळेस डोळ्यात पाणी होतं की सर त्यावेळेस मला संधी होती पण मी केलं नाही. आता हातात माझ्या काहीच नाही आहे, मला खूप करायची इच्छा आहे की वाटत होतं यार त्यावेळेस केलं असं, पण आता काय करू, कारण पूर्ण घरची जबाबदारी आहे, डॅश आहे. म्हणजे एकदा का वेळ निघून गेली की पुढे काहीच नाही. आणि दिवस आजकाल कसे चेंज होतात हे सांगता येत नाही. माझं एक उदाहरण आणखीन द्यायचं झालं तर एक विद्यार्थिनी होती, क्लासला येत होती, SC कॅटेगरीची होती. यायची पूर्ण काही रिॲक्शनच नाही, बोलणं डॅश एकदम शांत. किती तिला काही विचारलं प्रश्न तरी काही रिॲक्शन नाही, काही कुठल्या क्वेश्चनचं उत्तर नाही, डॅश नाही वगैरे वगैरे असं. मग एक साधारणतः एक 1.5 महिन्यानंतर तिचे वडील आले, वयस्कर होते तिचे वडील. मग तिच्या वडिलांनी विचारलं की कसा चाललाय मुलीचा अभ्यास वगैरे. तर मी म्हटलं की नाही, काही रिॲक्शन नाही, काही बोलत नाही, काय तिची इच्छा नसेल कदाचित परीक्षा द्यायचं असं तसं. तिला वडिलांशी बोललो. मग वडिलांनी मला तिच्या बाबतीतली स्टोरी सांगितली. ती स्टोरी काय होती की तिचं लग्न झालं होतं आणि जो मुलगा होता तो शिक्षक होता, गव्हर्नमेंट टीचर होता आणि साधारणतः सतत त्यांचे वाद होत होते, भांडणं डॅश वगैरे, आणि जॉईंट फॅमिली होती. मग एके दिवशी घरच्यांनी वडिलांना बोलवलं आणि बोलून मग सांगितलं की तुमच्या मुलीला घेऊन जा, तुमची मुलगी अशी आहे, सतत भांडणं करते, हे करते ते करते. मग सगळे ते वडील समजावत होते की नाही चुकलं, तिला समजून घ्या, आम्ही समजवतो, असं करू. पण ते लोक ऐकायला तयार नव्हते. आणि आई जी होती, मुलाची आई, तिचं एकच वाक्य होतं की तुमच्या मुलीची लायकीच नाही आमच्या कुटुंबात राहायची, मुलासोबत राहायची, तिला घेऊनच जा, घेऊनच जा. एकच वाक्य. मग वडिलांनी विचार केला की आता हे रागाच्या भरात सगळं चाललंय, आपण घेऊन जाऊ मुलीला, 1-1.5 महिन्यानंतर पुन्हा येऊ, समजवू त्यांना. म्हणून त्या मुलीला घेऊन आले. आणि मग 1-1.5 महिन्यानंतर फोन केला तर नाही, आणायचंच नाही, आणायचंच नाही. म्हणजे मध्यस्थ होते, त्यांना रिक्वेस्ट केली की बघा आम्ही येत, घरी जाऊन आले, पण ते ऐकायलाच तयार नाही. मग वडील म्हणायचे आता करू काय या मुलीचं, कारण की माझं वय थकलेलं, पेन्शन होती त्याच्यावर घर चालायचं, मी आहे तोपर्यंत ठीक आहे, मग भविष्यात पुढे काय ह्या मुलीचं. मग म्हणलं काहीतरी कोर्स कर. मग कोर्स करायच्या ह्याच्यात नादात मला हे MPSC बद्दल कळालं. म्हणून मुलीला येऊन इथे मी ॲडमिशन घेतलं. तर थोडं तिला समजून घ्या, तुम्ही थोडं सपोर्ट करा. मग आम्हाला तिचा बॅकग्राऊंड कळाला की ह्या कंडिशनमध्ये ते डिस्टर्ब आहे आणि काही बोलत नाही. पण जसं जसं दिवस पुढे गेले तसं ती मग थोडी बोलायला लागली, ॲक्टिव्ह, डॅश क्वेश्चन्स आन्सर वगैरे वगैरे वगैरे. आणि ज्यावेळेस प्रिलिम्स आली, त्या पोलीस सब इन्स्पेक्टरची होती ती, कंबाईनची परीक्षा, आणि SC कॅटेगरीतली. मग तिचं एकच वाक्य असायचं, अजूनही ते वाक्य माहिती आहे मला, सर पास होईल का, पास होईल का, माझा अभ्यास झाला नाही अभ्यास. आम्ही तिला पुश करायचो की नाही तू होशील, तू ट्राय कर, होशील. आणि
लक फॅक्टर, थोडंसं लक फॅक्टर पण होतं. मेरिट 40ला समजा क्लोज झालं, त्याचा स्कोर 42 होता. प्रिलिम पास झाली. मग प्रिलिम पास झाला, पुन्हा तीच रिॲक्शन, सर आता मेन्स मला जमेल का, मी पहिल्यांदाच येते, जमेल का. मेन्सलाही तेच केलं आणि मेन्सलाही ती क्वालिफाईड झाली. मग ग्राउंडसाठी दादोजी कोंडदेवला एक सोनकर सर म्हणून आहेत, पोलीस रिटायर्ड आहेत ते फ्रीमध्ये त्यांना सांगितलं की ह्या मुलीला थोडं फिजिकल ट्रेनिंग वगैरे द्या. मग त्यांनी दिली तिला फिजिकल ट्रेनिंग, फिजिकल झालं आणि फायनली तिचं सिलेक्शन झालं PSIसाठी. हां, ठीक आहे. आता PSIसाठी सिलेक्शन झाल्यानंतर ही जी बाब आहे ती सगळ्या समाजात पसरली की डॅश या मुलगी PSI झाली, PSI झाली. मग जो मध्यस्थ करणारा व्यक्ती आहे त्यांचा फोन आला वडिलांना की असं तुमच्या मुलीबद्दल काय आलं, चांगलं झालं, असं झालं, आपण काय करू, मुलीला घेऊन या, आपण मुलाच्या घरी जाऊ, त्यांना बैठक घेऊ, समजू, असं तसं त्यांचं बोलणं. मुलीचे वडील म्हणजे ठीक आहे, मी येतो मुलीला घेऊन, कधी आपली बैठक घ्यायची वगैरे मला सांगा. मग ठरलं, मग मुलीला घेऊन ते गेले. मग सगळी चर्चा सुरू झाली की नवरा बायको आहेत, वाद होतात, भांडणं होतात, चालत राहतं, असं तसं, समजूत घाला, मुलींनाही समजून सांगा, आम्ही मुलालाही समजून सांगतो. सगळं वडिलांनी ऐकून घेतलं त्या मुलीच्या. आणि सगळं झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी एक प्रश्न सगळ्यांसमोर विचारला की माझी मुलगी PSI, तुमचा मुलगा टीचर, लायकी आहे का तुमच्या मुलाची राहण्याची. सगळे गप्प. मुलीचे वडील म्हणले मला द्यायचंच नाही, मला मुलीला इथं आणायचंच नाही, फक्त मला जे वाक्य होतं त्याची परतफेड करण्यासाठी मी इथे आलो, ह्याच्यापुढे आम्हाला कॉन्टॅक्ट करू नका, तुमचा आमचा संबंध नाही. हे कधी सांगितलं, क्लासमध्ये येऊन. मग ते का सांगितलं की असं असं झालं. आता म्हणले मला टेन्शन नाही, आता काय करायचं. त्यावेळेस टेन्शन होतं की पुढे भविष्यात मुलीचं कसं होईल. आता ती स्वतःच्या पायावर उभी आहे, डॅश, आता काय टेन्शन आहे, आता गरजच नाही त्या लोकांची. मला आलं लक्षात. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य आहे की अशा कंडिशनमध्ये सुद्धा मुलं अभ्यास करून पास होतात. आपल्याला असं काही प्रेशर आहे का, आपल्याला अशा काही स्थिती आहे का, नाही. आलं लक्षात. आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला हातात आहेत. आलं लक्षात. बघा कसं असतं लाईफमध्ये, आपण करू काहीतरी सेट होऊ, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ठरलेलंच असतं, राईट. परीक्षा नाही डॅश, पण लाईफमध्ये ज्याला आपण म्हणू ना की मुलाला किंवा मुलीने एक प्राऊड ऑफ फील घरच्यांना द्यावा, की अभिमान आहे की मला माझी मुलगी, माझा मुलगा की डॅडॅश या पदावर आहे. आलं लक्षात. कुठलाही अधिकारी असेल, कुठलाही अधिकारी, राईट, त्याला कधी भेटल्यानंतर एक प्रश्न विचारा की तुझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण काय होता. तो तुम्हाला काय उत्तर देईल माहिती आहे. ज्यावेळेस मी घरच्यांना सांगितलं की माझे सिलेक्शन DYSP साठी झालं, आणि त्यावेळेस जे घरच्यांची रिॲक्शन होती ते माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे. भविष्यात तुम्ही हेच सांगणार आहात. मग ही संधी जी आहे, ज्यांनी आपल्याला लहानपणापासून आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, आज आपल्याला एका स्टेजवर आणून ठेवलं, आणि साहजिक ज्यावेळेस तुम्ही आता क्लासला येताय तर त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. त्यांना वाटत असेल यार क्लास लावलाय, आता तिची इच्छा आहे MPSC UPSC द्यायची आहे, भविष्यात ती IAS होईल, IPS होईल, मग आपण असं करू. ऑलरेडी सगळा प्लान त्यांचा सेट झालेला असेल. कदाचित तुम्हाला जर खोटं वाटेल, विचारून बघा की तुमचे काय अपेक्षा आहे. ते सांगतील की हां तू भविष्यात असं आहे, तसं आहे, तू अधिकारी होणारच आहे, तो असं करणार. सगळ्या कॉन्फिडन्स असतो आपल्या घरच्यांचा आपल्यावर, भले आपण कितीही असू देत. 10 वेळा फेल जरी झालेलं असेल ना, तरी आपली आई म्हणेल नाही माझा मुलगा पासच होईल. कारण एक ट्रस्ट असतो, विश्वास असतो. आलं लक्षात. आणि ज्यावेळेस तुम्ही हे ट्रस्ट, विश्वास सक्सेस करून दाखवता, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतात की हा माझा मुलगा, त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवलं. आलं लक्षात. जरी तुम्ही केलं नाही, मनात त्यांच्या खूप वाईट वाटेल, रिॲक्शन येऊ देणार नाही, पण भविष्यात कुठे ना कुठे वाटत राहिल्यावर झालं असतं तर चांगलं, झालं असतं तर चांगलं. आणि कुणी कुणासाठी थांबत नाही. मी हे सांगतो, आयुष्यामध्ये, लाईफमध्ये कुणी कुणासाठी थांबत नाही. कदाचित तिथे नाही झालं तर तुम्हाला खूप साऱ्या प्रायव्हेटमध्ये संध्या मिळते, पण जो क्षण आहे तो कधी अनुभवायला मिळणार नाही. जो प्राऊड फील होतो की माझा मुलगा या फील्डवर आहे, राईट, ते कधी आयुष्यात मिळणार नाही. आलं लक्षात. कदाचित तुम्ही हे सगळं विश्व बघाल की MPSC काय, पोस्ट काय, डॅश काय, तुमचा अभ्यास नाही झाला, तुम्ही सोडून द्याल. पण 4-5 वर्षानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये हा प्रश्न पडणारच आहे की त्यावेळेस जर मी अभ्यास केला असता आणि पोस्ट मिळवली असती तर. आलं लक्षात. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, कुठेतरी तुम्ही जॉब करताय, मग ठीक आहे, इट्स ओके. पण ज्यावेळेस तुम्ही या फील्डमध्ये पाऊल ठेवता आणि सगळं विश्व बघता की PSI काय, DYSP काय, डेप्युटी कलेक्टर काय असतात, आणि त्यावेळेस तुम्ही कुठेतरी प्रायव्हेट जॉबमध्ये काम करताना त्यावेळेस आयुष्यात हा प्रश्न पडतोच. मग मी कशाच्या बेसवर सांगतोय, कारण की माझा 2009 पासून ते 2025 16 वर्षाचा अनुभव आहे.
ज्यावेळेस मी बघतो की मुलं येतात, अभ्यास करतात, नाही जमत म्हणून सोडतात, जातात, 4 ते 5 वर्ष कुठेतरी काम करतात, पुन्हा फोन येतो. आता मला एक साधारणतः 4-5 दिवसापूर्वीचा एक फोन आला होता, धुळ्यावरून फोन आला होता. क्लासला इकडे होती, आता धुळ्याला आहे. सर मला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, गॅप आहे 4 ते 5. कसं शक्य आहे? कारण की अंगावरती जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, डॅश डॅश, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अभ्यासाला वेळ देणं त्यावेळेस शक्य नसतं. त्यामुळे आता वेळ आहे, संधी आहे, अनुभवाच्या आधारावर तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, वेळ घालवू नका. आयुष्यात पुन्हा पुन्हा वेळ येत नाही, वेळ एकदाच येते. आलं लक्षात? आयुष्यातला एक, प्रत्येकाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असतो, टर्निंग पॉईंट, की ह्या टर्निंग पॉईंटसाठी मला आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं. जसं 12 फेल मधला टर्निंग पॉईंट काय होता? तो अधिकारी. त्या अधिकाऱ्यासारखं मला व्हायचंय, हा त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. जसं मी आता एका लेडीजचं उदाहरण, नाव होतं तिचं, त्या लेडीजचं उदाहरण दिलं. आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता की माझ्या मुलासोबत राहायची तुझी लायकी नाही. ते वाक्य डोक्यात तिच्या सतत येत होतं, लायकी नाही. आलं लक्षात? मग हा आयुष्यातला काय आहे? टर्निंग पॉईंट. म्हणजे एक टर्निंग पॉईंट असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये. तो एकतर लाईफमध्ये तुम्हाला एकदम सर्वोच्च टॉपला घेऊन जातो किंवा डाऊन कंडिशनला घेऊन जातो. मग डाऊन कंडिशनचं उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई पोलिसांनी एका मुलाला बाईक चोरी करताना पकडलं होतं. लोकसत्तेमध्ये ही बातमी आली, कदाचित वाचली असेल. मग पकडल्यानंतर त्याची इन्क्वायरी केली तर तो मुलगा 12वीच्या परीक्षेत मुंबई डिव्हिजनमधून दुसरा आला होता आणि त्याला बाईक चोरी करताना पोलिसांनी पकडलं. मग का? तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर वाईट संगती लागल्या, डॅश डॅश लागल्या आणि मग सगळं त्याचा अभ्यास गेला आणि ह्याच्या मागे लागला. म्हणजे एका टॉप लेवलला असणारा विद्यार्थी कुठे आला? डाऊन. पण एखादा 12वी नापास असणारा विद्यार्थी कोण होतो? IPS. मग तो आयुष्यातला टर्निंग पॉईंट जो असतो ना, तो त्याच्यामुळे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट असतो, तो ओळखा. आणि त्या वाक्यासाठी, त्या गोष्टीसाठी, त्या स्टेटमेंटसाठी मला हे करायचंय. सचिन पाटील नाव ऐकलंय कोणी? यूट्यूबवर टाका, सर्च करा. IPS अधिकारी आहेत, मुंबईलाच आहेत, आमच्या फ्रेंड सर्कलमधलेच आहेत. ठीक आहे. CA आहेत, ते चार्टर्ड अकाउंटंट होते, ठाण्याचेच आहेत. आणि त्यांनी CAची परीक्षा दिली, सगळं झालं, पास झाले आणि आपला बिझनेस चालू केला, प्रॅक्टिस. आणि एका क्लायंटची फाईल घेऊन ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला गेले. तर त्यांना 3 ते 4 तास बाहेर वेट करायला लावलं. आतमध्ये आल्यानंतर तो हिंदी बोलणारा एक अधिकारी होता, इंग्लिश तर फारसे येत नव्हतं त्याला. तो ह्यांना सांगत होता की तुमच्या फाईलमध्ये असं आहे, मला हे करेक्शन करून आणा, हे असं करून आणा, तसं करून आणा. बाहेर आल्यानंतर त्यांची रिॲक्शन होती, यार हा हिंदी बोलत होता, इंग्लिश नीटचं बोलता येत नव्हतं, मी CA, तो मला सांगतोय की मला असं असं कर, तसं, पण मी काहीच बोलू शकत नाही कारण तो पोस्टवर होता. आणि मग त्यांनी ठरवलं की मी पण काहीतरी असं परीक्षा देऊन बघतो. मग त्यांना UPSC बद्दल माहिती मिळाली, UPSCची परीक्षा द्यायचं ठरवलं आणि मग परीक्षा द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस ओपनमध्ये फक्त 4च संध्या होत्या त्यांना. मग पहिल्यांदा दिली प्री डिस्क्वालिफाय, दुसऱ्यांदा दिली प्री क्वालिफाय, मेन्सला डिस्क्वालिफाय, तिसऱ्यांदा पुन्हा प्री डिस्क्वालिफाय. म्हणजे पूर्ण जॉब सोडून ते UPSC ट्राय करत होते. मग एखाद्या फंक्शनमध्ये ते गेले होते, फंक्शनमध्ये विचारलं की यार सचिनचं काय चाललंय सध्या? तर जेवढे म्हणलं UPSCची परीक्षा देतोय तो. तर तो रिलेटिव्ह काय म्हणला, अरे गेले 3-4 वर्ष झालं मी ऐकतोय UPSCची परीक्षा देतोय, कशाला नाही त्या भानगडी करायच्या, चांगलं CA झालाय, त्याची प्रॅक्टिस करू द्यायची, असं त्यांचं म्हणणं होतं त्या रिलेटिव्हचं. मग घरी आल्यानंतर सचिन म्हटला की नाही, बस झालं, हे काय आता UPSC देत नाही, मी आपली CAची प्रॅक्टिस पुन्हा चालू करू. वडिलांनी त्यांना काय सांगितलं की सचिन, तुला वाटत असेल ही परीक्षा तू पास नाही होणार, पण माझा पूर्ण तुझ्यावर ट्रस्ट आहे, तू ही परीक्षा क्रॅक करशील. आणि आयुष्यात असं वाटायला नको की 3 संध्या दिल्या, 4थी संधी होती पण मी दिली नाही. आहे ना एक संधी, पूर्ण प्रयत्न कर, एक संधी वाया घालवू नको, ती दे, पुढच्या पुढे बघू मग काय करायचं ते. मग त्याच्या एक वाक्य त्याच्या डोक्यात बसलं, तुला वाटत असेल ही परीक्षा तू क्रॅक नाही करणार, पण माझा तुझ्यावर पूर्ण ट्रस्ट आहे. तो म्हणला की हे वाक्य जे आहे ते सतत माझ्या माइंडमध्ये येत होतं की यार मला वाटतं मी परीक्षा पास न होणार, पण वडिलांचा एवढा ट्रस्ट आहे. आणि त्या एका वाक्यावर त्याने प्री, मेन्स, इंटरव्ह्यू आणि IPS म्हणून सिलेक्ट झाला, महाराष्ट्र कॅडर मिळाला. तो म्हणतो ते आयुष्यातलं एक वाक्य. येते लक्षात? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की अशी काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे एखादा विद्यार्थी डाऊन कंडिशनमध्ये कुठे जातो. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य की संधी सोडू नका. आलं लक्षात? प्रॉब्लेम्स येणारच आहेत, कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असतील, फॅमिलीचा असेल, डॅशचं असेल, पण ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर पुस्तक येईल, अभ्यास येईल, त्या सगळ्या गोष्टी साईडला.
कारण हे प्रॉब्लेम्स टेम्पररी बेसवर असतात, लाईफभर तुमच्या सोबत नसणार आहेत. आलं लक्षात? कोणाला फायनान्शियल असेल, कोणी फॅमिलीचं प्रेशराईज, कोणी डॅश, कोणी काय काय काय. पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेस सगळ्या गोष्टी विसरायचं, की आयुष्यात आपलं गोल्स काय, आपण काय ठरवलंय, आपण कुठल्या फील्डमध्ये जाणार आहोत, ते पहिलं प्राधान्य असेल. घरच्यांनी काही वाद केले, तुम्ही बऱ्याचदा बघतो की घरच्यांनी वाद घातले की पुस्तक दिलं टाकून, बस झाला, तर मला द्यायचंच नाही अभ्यास, मला करायचंच नाही अभ्यास. तर असं कधी होऊ देऊ नका. कितीही काही प्रॉब्लेम आले तरी ज्यावेळेस पुस्तक हातात घेईल त्यावेळेस एकच की मला माझा अभ्यास कराय. 1 ते 1.5 वर्ष टोटली संन्यास घ्या. संन्यास माहिती आहे ना? व्हॉट्सअप वापरायचं नाही, फेसबुक वापरायचं नाही, मोबाईल वापरायचा नाही, कामापुरता, फक्त अभ्यासापुरता. आलं लक्षात? पूर्ण रिलेटिव्स कोण होते, फ्रेंड सर्कल कोण होते, सगळं टोटली बंद. 1 ते 1.5 वर्ष, 2 वर्ष. आलं लक्षात? टोटली संन्यास घ्या. आणि एकदा का पोस्ट मिळाली की लाईफभर तुम्हाला मग सगळ्या गोष्टी ह्या करायच्या असेल. आलं लक्षात? मग आयफोन घ्या, मग डॅश घ्या, सॅटर्डे संडे मित्रांसोबत जा, कुठे काय करायचं ते करा, पूर्ण लाईफभर तेच करायचं. आलं लक्षात? पण 1 ते 1.5 वर्ष टोटली. कारण हे का सांगतो, कारण सोशल मीडियावरती मुलं वेळ घालवतात, बिनकामाचा वेळ जातो तो. आलं लक्षात? हा, अभ्यासासाठी फक्त मोबाईल वापरा. काय बघायचं असेल करंट अफेअर्स वगैरे ते बघा, मोबाईल साईडला, फक्त अभ्यास. आलं लक्षात? पंढरीची वारी माहिती आहे? कुणी केली आहे पंढरीची वारी? आळंदी ते पंढरपूरपर्यंत किती भाविक असतात? अंदाज 10 ते 12 लाख. आता ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. आता 10 ते 12 लाख जे भाविक असतात त्यापैकी किती जणांना विठ्ठलाचं दर्शन झालंय? कोणालाच नाही. का? पंढरीची वारी सुरू झाली की विठ्ठल विठ्ठल नाव, वारी संपली की संपलं. पण जर आपण काही संत पाहिले, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, दिवस रात्र फक्त काय असायचं? विठ्ठल विठ्ठल तोंडामध्ये. झालं त्यांना विठ्ठलाचं दर्शन, राईट? आता आपला विठ्ठल कोण आहे? MPSC. दिवस रात्र डोक्यात फक्त एकच नाव. MPSC झोपल्यानंतर सुद्धा बडबड करताना तीच बडबड, की आज हा अभ्यास केला, जॉग्रफीचं हे केलं, हिस्ट्री केलं, असं केलं. पूर्ण एकरूप व्हा. आलं लक्षात? ऑटोमॅटिकली त्याचं फळ तुम्हाला मिळत आहे. आलं लक्षात? 1 वर्षाला टोटली संन्यास घ्या, कुठल्याही ह्याच्यामध्ये जाऊ नका, डॅश सगळं सोडून द्या. ठीक आहे? 1 ते 1.5 वर्ष कराल ना? बघा, ते सांगतो की पुन्हा पुन्हा वेळ नाहीये, वेळ येत नाही. एकदा संधी निघून गेली की विषय संपला. आलं लक्षात? त्याच्यामुळे आता तुमच्याकडे वेळ आहे. पोस्ट पण आता चांगल्या येतील. अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट बदललं, डॅश येणाऱ्या काही 1-2 वर्षामध्ये चांगल्या पोस्ट येतील. आलं लक्षात? फक्त अभ्यास रेग्युलर करा. क्लास फक्त येणं आणि जाणं, 2 तास 2.5 तास बसणं, याच्यासाठी नाही आहे. क्लासमध्ये आल्यानंतर ज्या काही गोष्टी असतील त्या फ्रीली बोला. आलं लक्षात? जसं आपण एक फ्रेंड सर्कलमध्ये बोलतो त्या पद्धतीने. प्रेशराईज होऊ नका की मी कसं बोलू, मी कसं विचारू. आलं लक्षात? इथे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनचा क्लास नाही आहे. इथे आपल्याला प्रत्येक गोष्ट समजूनच अभ्यास करायचा. त्यामुळे अभ्यास करताना बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. एखादी गोष्ट नाही कळत ना, सरळ तोंडावर, जसं आपण फ्रेंड्समध्ये बोलतो तसं, की सर तुम्ही काय बोलताय, बिलकुल कळतच नाहीये, मला समजलंच नाही. मग त्याच्यामध्ये इतर काय म्हणतील या विचार करायचा नाही. आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात का हे पाहायचं. आलं लक्षात? नसेल समजत, बाउन्स होत असेल एखादी गोष्ट, आता कसं असतं, मी इकॉनॉमी शिकवतो, पण समजा कोणाचं इकॉनॉमी बॅकग्राऊंड असेल त्यांना पटकन एखादी गोष्ट समजून जाते. पण कोणाचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्याला कदाचित बाउन्स होतं. पण त्याच्या मध्ये सगळ्यांचंच हा येतं. आलं लक्षात? मग विचार काय करतात, घरी जाऊ, यूट्यूबवर बघू, असं करू तसं करू. पण एकदा एखादी गोष्ट सुटली की मग होत नाही.